मी तिला शोधत होतो. ती आज दिसलीच नाही. ती कॉलेजला आली नव्हती. कारण कुणालाच माहीत नव्हतं. सारे आपापसात कुजबुजत होते. स्पष्ट कोणीच बोलत नव्हते. हो, ती अतिशय हुशार अभ्यासात आणि कलागुणातही. सौंदर्य अतिशय सोज्वळ, सडपातळ, गोरी, अतिशय देखणी अशी राहणीमान, अतिशय साधं, आजच्या युगात न पटणारे तरीही खूपच आकर्षक. कुणी प्रेमात पडावं अशी. नाव तिचं राजश्री. आम्ही तिला राज म्हणायचो. राज म्हणजे गाणं, ही तिची ओळख. गाणं हे तिचं वेडच. गाण्यासाठी ती वेडी होती. तिच्या गळ्यात जणू कोकिळेचाच वास होता. ती गायला लागली की सारे मंत्रमुग्ध झालेच समजायचे. त्यातली मी मी पण एक. मी पहिल्यांदा तिचं गाणं ऐकलं. जीवलं गा, राहिले दूर घर माझे, आणि मी तिच्या प्रेमात पडले ती आजपर्यंत. पण हे की आज ती कॉलेजमध्ये नाही, ट्युशनमध्येही नाही, घरी पण नाही, आणि कुणी काही सांगतही नाही. तेवढ्यात आमची एक मैत्रीण समोरून येताना दिसली. मी धावतच जाऊन विचारले, अगं राज कुठे आहे? कुठं दिसत नाही. ती रडतच बोलली, हॉस्पिटलमध्ये भरती आहे. मला अचानक काही सुचनासं झालं. कालपर्यंतची धडधाकट मुलगी माझ्यासोबत होती, ती आज अचानक हॉस्पिटलमध्ये. तिने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. ती पुढे बोलू लागली. माझी पायाखालची वाळूच सरकली. राजसारखी सहनशील मुलगी असं काही करू शकते, विश्वासच बसत नव्हता. मग अचानक की झालं. ती कुणाजवळ काही बोलत नव्हती, पण एकदा बोलता बोलता तिनं माझ्याजवळ आपला मन हलकं करण्याचा प्रयत्न केला होता. ती कुणाच्या तरी प्रेमात पडली होती. तो तिच्या क्लासचा नव्हता, पण कॉलेजचा होता. एक वर्ग समोर होता, पण क्षेत्र एकच होतं. ती बऱ्याच कार्यक्रमात गायची. प्रत्येक स्पर्धा, कॉलेजचे प्रोग्राम राजशिवाय अधुरेच असायचे. गाण्यासाठी साथीला वादक लागायचे, आणि अशातच त्याची ओळख झाली. तो वादक होतं. प्रत्येक वाद्य मोठ्या शिताफीने वाजवण्याची कला त्याला अवगत होती. त्याला सगळे ऑलराऊंडर म्हणायचे. तो बऱ्याच कार्यक्रमात वेगवेगळ्या गायकांसोबत वाजवायचा. पण राजचं गाणं तो अतिशय जीव लावून वाजवायचा, कारण ती गायचीच भन्नाट ना. तिचं गाणं नेहमी भावपूर्ण व त्याला आवडणारं असायचं. ते अतिशय लोकप्रिय आणि खूप हुशार ड्रामर होता. मुली पटकन त्याच्यावर इम्प्रेस व्हायच्या. या साऱ्या गोष्टीचा त्याला खूप घमंड होता. तो खूप गर्विष्ठ होता. हे त्याच्या वागण्यातून जाणवायचं. हे तिलाही माहीत नव्हतं. पण म्हणतात ना, मनासमोर कुणाचं चालत नसता. नाव त्याचं विशाल. मन अगदी अविशाल. उद्धट, गर्विष्ठ, चिडचिडा असा त्याचा स्वभाव. दिसायला मात्र एकदम आकर्षक. एकदा कुणी पाहावं आणि प्रेमातच पडावं असा. पडली प्रेमात म्हणतात ना की प्रेम आंधळ असतं. पण ही तर पूर्णतः अपंगच झाली त्याच्या प्रेमात वेडी. जसजशी त्याची ओळख वाढत गेली, तसतशी हिची ओढही वाढत गेली. तो मात्र सारं समजून बाहेरगावी बऱ्याचदा कार्यक्रमाला मिळून जायचे. बाकी नीट पण असायचं सोबत. ही मात्र याची काळजी घेण्यात मग्न असायची. विशाल म्हणजे माझं जीवन, असं ती म्हणायची. तो जेवला की नाही, त्याला बरं वाटतं की नाही, त्याला काय पाहिजे काय नाही, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी तीच करायची. पण त्याला हे सारं आवडायचं नाही. म्हणायचं की आज कर, उगाच वेळ घालू नको. तिच्या डोळ्यातला त्याच्यासाठी असणारा प्रेम सर्वांना दिसायचं. पण हा तर पाषाण, याला कधी पाजरच फुटला नाही. कित्येकदा तिच्यावर चिडायचा. पण ही मात्र प्रेम दिवाणी, कधी उलट उत्तरे देत नसे. तिचा मन कित्येकदा दुखावल्या जाई, ती कधीही बोलून दाखवत नसे. दुःखाची छाया मात्र तिच्या चेहऱ्यावरती दिसून यायची. राजने नेहमी विशालवर निर्मळ, निस्वार्थी, कशाची अपेक्षा न ठेवता प्रेम केलं. देण आणि देणंच प्रेम असू शकतं, असं ती म्हणायची. एकदा तरी माझं प्रेम या पाषाणाला पाजर फोडेल, या आशेने ती नेहमी त्याच्यावर
प्रेम करत राहिली. अचानक तिला समजलं की नेहमीसाठी शहर सोडून बाहेरगावी चाललाय. खूप रात्र झाली होती. ती दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागली. पूर्ण रात्र रडून काढली तिने. त्याच्यापासून दूर ही कल्पनाही सहन करू शकत नाही. एकदाच सकाळ झाली. ती कॉलेजला आली. डोळे सुजलेलेच दिसत होते. की झाले रात्र विचारण्याचा आत्ताच ती कुणाला तरी शोधत पुढे निघून गेली. माझ्या लक्षात आलं की विशालला शोधत होती. तेवढ्यात तो समोरून येताना दिसला. थांब विशाल, मला काही बोलायचं आहे तुझ्याशी. तुझं आयुष्यातला फक्त काही वेळ दे मला, आज ती बोलली. डोळे पाणावलेले होते. मला सोडून जाऊ नको रे. मी खूप प्रेम करते तुझ्यावर. जीवापाड. मी कोणतेही कष्ट करेन, तू म्हणशील ते करेन, पण मला सोडून जाऊ नको रे. मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय. मला समजून घे. माझ्या प्रेमाचा, माझ्या मनाचा मला समजून घे. एक श्वासात तिने आपल्या मनातील लावा खाली केला आणि तो मात्र स्तब्ध, शांत. त्याला काही सुचेनासं झालं. तो शांत स्वरात बोलू लागला. हे बघ राज, मी तुझ्या भावना समजू शकतो. मला तुला दुखवायचं नव्हतं, पण मी तुझ्याकडे या नजरेने कधीच पाहू शकत नाही. प्रेम करणे तर दूरच, विचारही मी कधी करू शकत नाही. अगं वेडे, कारण प्रेम एकदाच केलं जातं आणि ते मी करून चुकलोय आणि मला तिच्याशी प्रामाणिक राहायचं आहे. ती खूप दूर आहे माझ्यापासून. तरीही ती खूप गुणी, खूप चांगली मुलगी आहे. हुशार आहेस. तुझ्याजवळ देवाने दिलेली अनमोल भेट आहे. तुझा आवाज, तुझं गाणं. आपल्या कलेचं चीज कर. आपलं आयुष्य खूप सुंदर घडव. हा विचार डोक्यातून काढून टाक. तू मला समजून घे व मला माफ कर. एवढा बोलून तो तिथून निघून गेला. तो नेहमीसाठीच ही वेडीच. त्याला शब्दातला अर्थ समजू शकली नाही आणि एक निर्णय घेतला मनाशीच. आणि आज ती हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होती. वाटलं परत 2 गालात द्याव्यात. कुणी आयुष्यातून गेलं म्हणून आयुष्य संपतं काय विचारायचं, पण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ती देऊ शकत नव्हती. कारण आज तिचं एक प्रश्न बनून बसली होती. तिला बघताच ओक्साबोक्शी रडावं असं वाटलं. कसं तरी मन आवरून बाहेर आले. काही दिवसांनी तिची प्रकृतीत सुधारणा झाली आणि राज आज पूर्ण बंद झालं होतं गाणं. गाणे तर दूर ऐकतही नव्हती. पाषाण मूर्ती बनली. जणू काहीतरी शून्यात शोधत असायची. कितीतरी वेळ बाहेर पाळण्यावर बसून एक मात्र आजही कुणालाच माहीत नाही माझ्याशिवाय की तिने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. परीक्षेत मिळालेल्या अपयशामुळे तिने असं केल्याचं सगळ्यांनाच वाटत होतं. मी पण तिला नको बोलू कुणाजवळ असं वचन घेतलं. आता बरीच महिने झालीत. ती बऱ्यापैकी नॉर्मल आहे. आणि राज आज सुरू केलं त्यांनी रिहर्सल सुरू केली. गाणं सुरू केलं. राज स्वतःला सावरायला शिकली. आज ती गाणं गाताना तिच्या गळ्यातून एक वेदनेची लहर येते. आज तिच्या चंचल रोमॅन्टिक गाण्याची जागा संत दर्दी हृदयस्पर्शी गाण्यांनी घेतली आहे. गाताना आजही ती त्याला वादकाच्या जागी शोधते, पण तो तेथे नसतो. तिच्या चेहऱ्यावर गाताना नेहमी एक गोड स्मित हास्य असतं, पण त्याचं मग दुःखच. माझ्याशिवाय जास्त कुणाला कळणार. आज राजला जेव्हा मी गाताना पाहते, माझे डोळे आपोआपच पाणवतात आणि मनातून शब्द ओठांवर येतात. प्रेम करावं तर राजसारखं. ही स्टोरी तुम्हाला कथा कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.